अवघ्या 40 दिवसात पक्षाला आयोगाची मंजुरी मिळताच वंचित बहुजन आघाडीत भगदाड पडले। वंचितमध्ये 2 माजी आमदारासह 45 पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरांची साथ सोडली। वंचित बहुजन आघाडीमध्ये भूकंप झाला असून 2 माजी आमदारांसह 45 पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरांची साथ सोडली आहे। लोकसभा, विधानसभा व स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकीत काही मुद्द्यावरून पक्षातील इतर नेत्यांसोबत वाद होते। या सर्वांनी अनेक वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलं आहे। अवघ्या 40 दिवसात पक्षाला आयोगाची मंजुरी मिळताच वंचित बहुजन आघाडीमध्ये भगदाड पडला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नावे राजीनामे देण्यात आले आहेत। त्या पत्रावर बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार, अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास बदे, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार इम्रान पुंजाणी, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह 45 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे सोपवले आहेत। या संदर्भात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोण यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं की 30 वर्ष सत्ता आणि पद मिळाली, 10 वर्ष आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहित सर्व काही मिळवलं आणि नंतर पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणं हा बेईमानीचा नवा अध्याय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पक्षातील सर्वात मोठ्या लाभार्थ्यांनी काल पक्षाची विश्वासार्हता संपली असं सांगून पक्ष सोडण्याचं जाहीर केलेलं आहे। ज्यांना 10-10 वर्षे आमदारकी मिळाली, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं, पंचायत समितीचं सभापतीपद मिळालं, जिल्हा परिषदेचं सदस्यपद मिळालं, लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्याचबरोबर पक्षाची जिल्हाध्यक्षपदं मिळाली। 30 वर्ष सत्तेत राहून सुद्धा ज्यांना असं वाटतं की पक्षाची विश्वासार्हता संपली, त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी काम केलेलं आहे आणि अशा लोकांचीच विश्वासार्हता संपल्यामुळे त्यांनी पक्षविरोधी फिरून आणि पक्षाचे उमेदवार पाडण्याचं कृत्य करून सुद्धा पक्षाची जिल्हा परिषदेची सत्ता आली आणि पंचायत समितीची सत्ता सुद्धा आलेली आहे। त्यामुळे आता या माजी आमदारांचीच विश्वासार्हता संपल्याने जनतेने त्यांना भीक घातली नाही आणि म्हणून हा कांगावा करीत ते पडून जात आहेत। माझा त्यांना या निमित्ताने सल्ला आहे की जर तुम्ही पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या वतीने मिळालेली आमदारकी आणि पक्षाच्या माजी आमदार म्हणून ज्या सवलती मिळतात त्या सुद्धा तुम्ही नाकारल्या पाहिजे आणि त्या स्वाभिमानाने सोडल्या पाहिजे। अकोला जिल्हा हा परिवर्तनाचा जिल्हा आहे। ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती त्या सगळ्यांना मातीमोल केलेला आहे आणि त्यांना राजकीय विजनवासात पाठवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आगामी काळात या माजी आमदारांना त्यांची जागा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। पक्षाच्या विरोधात जाऊन केलेल्या बेईमानीवर जालीम उपाय करण्याकरता अकोला जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते सक्षम आहेत। यापूर्वी तसा प्रयत्न करणारे अनेक सुरमा आज राजकीय विजनवासात आहे, हा इतिहास आहे। दोन्ही माजींनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेन्शन व सवलती देखील स्वाभिमानपूर्वक सोडून दिल्या पाहिजे, अशी ही टीका होते आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।